झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाईन रॅपिड रिलीफ बरोबर. माझ्यासोबत आहेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे. बावनकुळे साहेब, खूप खूप स्वागत आहे तुमचं. एक्झिट पोलवर आपली पहिली प्रतिक्रिया काय आहे? बहुतांश एक्झिट पोल महायुतीच्या बाजूनं सरकार येईल असं सांगतायत. एक्झिट पोलचा काय अंदाज आहे त्याचा अंदाज राहू द्या, पण मला विश्वास आहे की महाराष्ट्रातली जनता ही महायुतीसोबत आहे. मोदी सरकारच्या गरीब कल्याणाच्या मध्यमवर्गीय कल्याणाच्या ज्या योजना होत्या आणि आमच्या सरकारने केलेल्या व्यक्तिगत लाभाच्या योजना असतील, लाडक्या बहीण असतील, शेतकऱ्यांना वीज बिल माफी असेल आणि एकंदरीत डबल इंजिन सरकार या महाराष्ट्रात यावं अशी जनमानसाची भावना होती. आणि म्हणून मला असं वाटतं मोठं मतदान आम्हाला झालं आहे. मतदानाचा टक्का वाढलेला आहे आणि जो टक्का वाढलेला आहे तो आमच्या बाजूने दिसतो आहे. कारण जेव्हा उत्साहाने मतदान बाहेर निघतं, स्वतःहून मतदान जेव्हा बाहेर निघतं, मतदार बाहेर निघतात, तेव्हा ते सरकारच्या बाजूने आणि चांगल्या कामाच्या बाजूने मतदान करतात. महिलांच्या टक्केवारी वाढलेली आहे असं वाटतं तुम्हाला, की लाडक्या बहिणी मैदानात उतरल्या होत्या आणि मतदान करत? लाडक्या बहिणींनी आम्हाला खूप मतदान केलं, शेतकऱ्यांनी मतदान केलं आणि बाकी मग जो वर्ग आहे ज्याला वाटतं की डबल इंजिन सरकारचं महत्त्व माहिती आहे, केंद्रात मोदी जी आहे, राज्यात जर चुकीचं सरकार आलं महाविकास आघाडीचं तर केंद्रातल्या संपूर्ण योजना कोलॅप्स होतील, बंद पाडतील महाराष्ट्रातले लोक. म्हणून त्यांनी महायुतीला मतदान केलं. आणि एज्युकेटेड जो वर्ग आहे, शहरी वर्ग आहे, ग्रामीण वर्ग आहे, शहरी वर्गाने एक विचार केला की दोन्ही सरकार पाहिजे, ग्रामीण भागात विचार केला की शेतकरी शेतमजुराचं सरकार पाहिजे. आणि मागच्या निवडणुकीत, लोकसभा निवडणुकीत जे खोटारडेपणा केला काँग्रेसनी, तो खूप लोकांना तर वाटलं की काँग्रेसनी खोटं बोलून मतं घेतले आहेत, आता यांना आपण धडा शिकवला पाहिजे. महिलांचा वाढलेला टक्का किती टक्के तुमच्याकडे आला असं वाटतं? नाही, महिलांनी खूप मतदान केलं, आम्हाला तर टक्केवारी सांगता येणार नाही, पण मतदान खूप झालेलं आहे आणि मतदान महिलांनी खूप केलेलं आहे. मला असं वाटतं की चांगला विजय आमचा होईल. म्हणजे आम्हाला अपेक्षित नाही एवढा मोठा विजय मिळेल. किती अपेक्षित करता तुम्ही आकडे? म्हणजे एक्झिट पोलमध्ये स्पष्ट बहुमत नाही, पण पक्ष घेऊन सरकार बनवत आहे महायुती असं दाखवत आहे. तुम्हाला काय अपेक्षित आहे? नाही, मला तर वाटतं की जो आम्ही अंदाजित केला आहे तो आकडा आम्ही पार करू. म्हणजे जे आमच्याकडे आत्ता आमदार आहेत 105, ते सर्व आमदार आमच्या सीट निवडून येतील आणि त्यापेक्षा जास्त येऊ शकतात असं मला वाटतं. एकनाथ शिंदे आणि महायुती म्हणून अजितदादा मिळून किती जागा येईल? नाही, एकनाथ शिंदेजींचं परफॉर्मन्स चांगलं राहिलं आहे, अजितदादाची चांगला आहे. त्यामुळं बऱ्यापैकी यावेळी आम्ही तिघही मिळून महायुती म्हणून पुढे जाऊ. किती आकडा, म्हणजे बहुमताचा आकडा पार करणार की? बहुमतापेक्षा जास्त राहू. 150+ जाईल? बघा तुम्ही परवा काय होतं, पण फार चांगले लोकांनी मतदान केलं आहे. एक्झिट पोलनुसार अपक्ष जे निवडून येणार आहे त्यांची भूमिका महत्त्वाची असणार आहे. तुम्ही गरज भासल्यास मदत घेणार? नाही, गरज भासली तरी, गरज नाही भासली तरी जे अपक्ष लोक निवडून येतात ते आपल्या मतदारसंघाच्या विकासाकरता सरकारच्या बाजूने राहतात. त्यामुळं अपक्ष निवडून आले असतील तर त्यांनाही मदत केली पाहिजे, अपक्षांनाही त्या ठिकाणी आपल्याकडे घेतलं पाहिजे. कारण मोदी सरकार आहे, महाराष्ट्राचं सरकार आहे, दोन्ही सरकारचा फायदा त्यांच्या मतदारसंघात होतो. एकदा निवडून आल्यावर त्यांच्या मतदारसंघात कामं करावं लागेल आणि सरकार म्हणून सर्व मतदारसंघात कामं करणं अपेक्षित आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं अपक्ष हे जे येतील, आम्हाला समजा महायुतीला पूर्ण बहुमत आलं तरी आणि अपक्षाने म्हटलं आम्हाला सोबत यायचं तरी आमचा पक्ष आणि आमची महायुती त्यांना सोबत देण्याचा प्रयत्न करेल. आम्ही असं आमच्या पक्षामध्ये आम्ही सर्व म्हणून निर्णय करू. तुमचं सरकार येईल असं तुम्ही म्हणता, प्लॅन बी म्हणून अपक्ष जे निवडून येऊ शकतात त्यांच्याशी संपर्काची रणनीती काय आहे? नाही, मला असं वाटतं की अपक्षाचे जे काही लोक असतात ते लोक सरकारच्या बाजूने असतात, सरकार बनण्याकरता मदत करतात आणि सरकार आल्यानंतर त्यांच्या मतदारसंघात ते काम करतात. काही अपक्ष तर तुमची भेट घ्यायला आलेली आहे, भेटीगाठी सुरू झालेल्या आहे. नाही, आता ज्यांच्या भावना चांगल्या आहेत आमच्याबद्दल, ज्यांना आम्ही जीवनात मदत केली आहे, त्यांना असं वाटतं की जाऊन भेटलं पाहिजे, निवडणूक संपल्या आहे त्यामुळे येत असतात. ज्यांच्यावर तुम्ही कारवाई केली बंडखोरी केल्यामुळे, ती कारवाई मागे घेणार? विजयी झाले ते तर पक्षात पुन्हा घेणार? नाही, पक्षाची जेव्हा इज्जत पणाला लागली आणि आमच्या नेतृत्वाची इज्जत पणाला लागल्या असताना पक्षाची बेईमानी करणाऱ्या लोकांना इतक्या लवकर माफी नाही आहे. ते निवडून आले तरी, त्यांची गरज असली तरी? नाही, आता तो जनतेसाठी एखाद्या वेळी काय होईल मला माहिती नाही, जनता तिथली काय म्हणेल. कारण जनमानसासाठी तिथल्या विकासाकरता एखाद्या वेळी विकास म्हणून ठीक आहे, पण पार्टी म्हणून तर त्यांनी आमच्याशी जे काही केलं आहे तर अशा वेळी त्यांनी करायला नव्हतं पाहिजे. पण
ठीक आहे, आता योग्य निर्णय होतील. केसरकर म्हटले की ज्यांना आम्ही तिकीट देऊ शकलो नाही महायुती म्हणून ते आता निवडून आले, ते आमच्यासोबत येतील. फडणवीसांवर, दादांवर, शिंदेंवर विश्वास ठेवणारे ते अपक्ष आहे. हा तर ठीक आहे ना, तेच म्हटलं मी की त्यांच्या मतदारसंघातले कामं करण्याकरता त्यांना वाटतं की सरकारची साथ दिली पाहिजे. शेवटी निवडून आल्यानंतर त्यांना कामं करावं लागतील ना. मग कामं कुठनं करणार? विकास तर पाहिजे जनतेला योजना पाहिजे आहे. नुसतं आमदार म्हणून निवडून येऊन काय चालणार नाही ना. त्यामुळे त्यांनाही सरकारच्या महायुतीचा एक भाग म्हणून सामावून घेण्याकरता आमचे नेते प्रयत्न करतील. 23ला निकाल आहे, 26ला सरकार बसवायचं आहे. 26च्या पूर्वी म्हणजे 26पर्यंत वेळ फार कमी आहे. तुम्ही आमदारांना मुंबईत नेण्याची, राहण्याची, बोलवण्याची कशी नियोजन केलेलं आहे? नाही, 23चे निकाल लागल्यानंतर 26च्या आधी विधानसभा गठीत करायची आहे. आणि विधानसभा गठीत झाल्यावर सरकारला काय, मला वाटतं ते 1-2 दिवसानंतरही होऊ शकेल, पण विधानसभा गठीत करायची असं महत्त्वाचं आहे. आमदारांना मुंबईत बोलवावं लागेल सगळ्यांना. सहजच आमदार हे मुंबईत येतील, निवडून आल्यावर ते मुंबईलाच यावं लागेल. तुम्ही नेण्याची व्यवस्था हॉटेलवारी होणार? काय नेण्याची गरज काय, आमचे आमदार आमचे तिकीट दिले तरी येतीलच ना. हॉटेलवारी काय कुठंतरी राहावं लागतं, तर विधानभवनाचा रूम नाही आहे. विधानभवन म्हणजे याच्या आपल्या MLA हॉस्टेलचा रूम नाही आहे. त्यामुळे कुठं ना कुठं तर राहावं लागेल. त्यामुळे ती व्यवस्था करेल एखाद्या वेळी. पक्ष म्हणून ती व्यवस्था केली. पक्ष म्हणून अजून काही ठरलं नाही, पण आम्ही त्या ठिकाणी त्याचा विचार करू. संजय राऊत म्हटले, तुम्ही संजय राऊतांवर फार बोलत नाही, पण एक महत्त्वाचं 23ला आम्ही दावा करणार सत्ता स्थापनेचा. ते मुंगेरलाल के हसीन सपने आहेत, त्यांना ते पाहण्याची सवय आहे. त्यामुळे मी याच्यावर काही जास्त बोलणार नाही. रंजक निवडणूक ठरली, तुम्ही प्रचंड मेहनत घेतली. कसं वाटतं चित्र नागपूर जिल्हा? आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टीने चांगलं काम केलं आहे. देवेंद्रजींनी चांगले प्लॅन केले. आमच्या सर्व राष्ट्रीय नेतृत्वाने खूप मेहनत केली. मोदीजींनी 12 रॅली केल्या, अमितभाईंनी 22 रॅली केल्या, नितीनजींनी 60-65 रॅली केल्या, देवेंद्रजींनी 23 जिल्हे जवळपास 70च्या वर रॅली केल्या. आमचे छोटे छोटे कार्यकर्ते, पदाधिकारी सर्वांना वाटलं की लोकसभेच्या निवडणुकीत काही चूक झाली आपली. आपण लोकसभेच्या निवडणुकीत थोडं एका बूथवर 20 मतं घेतले असते तर आपल्या 32 सीट निवडून आल्या असत्या. आमच्या 10 सीट 11 सीट लोकसभेच्या तर 50,000 मताच्या आतमध्ये गेल्यात. कार्यकर्त्यामध्ये खंत होती, कार्यकर्त्यामध्ये एक सूर होता की नाही आता आपण काही केलं पाहिजे पक्षाकरता. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी खूप मेहनत केली आहे आणि नेतृत्वाने मेहनत केली, आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी मेहनत केली आहे. त्यामुळे जो काही विजय मिळेल तो कार्यकर्त्याचा असेल. एक्झिट पोल नंतर भाजपचे कार्यकर्ते, सगळे नेत्यांना एकच प्रतीक्षा आहे की मुख्यमंत्री कोण आणि त्याचा निर्णय कसा होणार, कुठल्या पक्षाचा होणार, कारण की 2-3 दिवस राहिले आता ठरवायला. नाही, मला असं वाटतं की याचा निर्णय केंद्रीय आमचं नेतृत्व ठरवेल. आमचे प्रधानमंत्री अमितभाई नड्डाजी, आमचं पार्लमेंटरी बोर्ड जे काही आहे ते बसेल. राज्याचे 3 नेते एकत्र बसतील आणि करतील. देवेंद्र फडणवीस व्हावे असे भाजपच्या बऱ्याच पदाधिकाऱ्यांची इच्छा आहे. तुम्हाला काय वाटतं? पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं त्यांचा नेता मुख्यमंत्री व्हावा. आमच्या कार्यकर्त्याला वाटतं पण देवेंद्रजी व्हावे. एकनाथ शिंदे व्हावे असं वाटतं. अजित पवारांच्या कार्यकर्त्याला त्यांचं वाटतं. पण शेवटी जो महायुतीमधून निर्णय होत असतो तो मान्य करावा लागतो. 23ला निर्णय होईल मुख्यमंत्रीपदाचा? 26ला होईल? माझ्या हातात जेवढा आहे कार्यकक्षेत, ही कार्यकक्षा जी आहे ती माननीय केंद्रीय नेतृत्वाची आहे, मोदींची आहे, अमितभाईंची आहे. 3 नेत्यांची कार्यकक्षा आहे. त्या कार्यकक्षेत मी बोलणं योग्य नाही. शेवटचा प्रश्न, 23चा निकाल, 24ला तुमच्या आमदारांची बैठक आहे का? बैठक बोलावली आहे का? अजून काही निर्णय झाला नाही. अजून काही यावर चर्चा झाली नाही. खूप धन्यवाद. कॅमेरामॅन सचिन सायमसह गजानन नुमाटे, TV9 मराठी, नागपूर. झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाईन रॅपिड रिलीफ बरोबर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.